नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. रुपाली चाकणकर आणि त्या बाबाच्या सगळ्या प्रकरण संबंधित एक माहिती समोर येते आणि ती माहिती इतकी धक्कादायक आहे, इतकी धक्कादायक की आता काय बोलायची गरज नाही आपल्याला. म्हणजे रुपाली चाकणकरांनी कितीही छाती बडवून सांगितलं की मी निर्दोष आहे, निर्दोष आहे, तरी कितीही तिने काहीही केलं ना, तरी एक गोष्ट व्यवस्थित निदर्शनामध्ये येते की या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर मध्यस्थी आहे म्हणजे आहे. अजितदादांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर या प्रकरणाला मोठा वेग आला म्हणण्यापेक्षा हा भोंदूबाबाचं सगळं प्रकरण बाहेर निघालं आणि बाहेर निघाल्यानंतर अनेक जण टीका करू लागले किंवा मी देखील या संपूर्ण सगळ्या विषयावरती बोललो होतो की निश्चित रुपाली चाकणकरचा काटा कोणीतरी काढलाय, निश्चित काढलाय. आता तो कशासाठी, का दादांच्या अत्यंत जवळच्या होत्या, आता त्या कुठल्या अर्थाने होत्या, काय होत्या, त्या संबंधित काय कोणी घेतलंय का मनावरती, असं देखील असू शकतं. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, रुपाली चाकणकरांना दादांनी 2 वेळा महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती आणून ठेवलं होतं. आता त्यांचा काटा भाजपनं काढलाय, त्यांचा काटा खुद्द सुनेत्रा पवारांनी त्यांच्या हातामध्ये सत्ता आणि सगळ्या गोष्टी आल्यानंतर, जे काही अध्यक्षपद होतं ते आल्यानंतर त्यांनी काढलाय. या सगळ्या गोष्टी थोड्याफार जरतरच्या आहेत, पण काटा काढलाय एवढे निश्चित आपण सांगू शकतो. कारण ज्या रुपाली चाकणकर आतापर्यंत अगदी चौकशी होईपर्यंत SIT स्थापन झाल्यानंतर त्या चौकशीच्या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वतः त्या सांगत होत्या की मला काही फरक पडत नाही, मी ते केलंच नाही, मी त्याच्यामध्ये आहेच नाही, असं अगदी बिनधास्तपणे बोलणार, म्हणजे कॉन्फिडन्स नाही की मी आहेच नाही. बरं, फोटो व्हायरल होत आहेत, आपल्याला इंटरनेटवरती त्यांचे दोघांचे फोटो मिळत आहेत, तरी बघा चोर तो चोर वर शिरजोर म्हणतो ना, तशा पद्धतीनं की माझा काय त्याच्याशी संबंध नाही. बरं, तुम्ही पाय धुताना फोटो सापडतायत, पेढा भरवताना फोटो सापडतायत, तुमचे प्रायव्हेट म्हणजे तुम्ही 2-3 जण फक्त आहात त्या बाबासोबत, ते फोटो सापडतायत. एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद दुसरा माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्याची भेट ही प्रायव्हेटच मानली जाते, समजलं का? आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये येणं, तुम्ही जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा होता त्यावेळेला एखादा कार्यक्रम झाला असेल, तिथं तो बाबा आला असता, त्यावेळेला जर तुम्ही भेटघाट सगळ्या गोष्टी केल्या असतात तर गोष्ट वेगळी होती. पण तुमचे अनेक असे फोटो पाय धुतानाचे आणि बाकी सगळ्या गोष्टींचे जेव्हा समोर येतात आणि तुम्ही स्वतः जेव्हा सांगता की मी त्यांना गुरु मानत होते, मग गुरु नक्की कुठल्या अर्थानं मानत होता, या सगळ्या गोष्टी खरोखर थोडासा संभ्रम निर्माण करणारे आहेत की नाही. प्रत्येकाला वाटेल की निश्चित काहीतरी काळबेर आहे, निश्चित काळबेर आहे. कारण नुसत्या रुपाली चाकणकर नाही त्यांच्या बहीण देखील या सगळ्या प्रकरणामध्ये नाव समोर येत आहे, अडकतायत. ही गोष्ट खरंच साधी आहे का? खरंच साधी नाही ही गोष्ट. त्या बाबानं जे काही कांड केले ना, जे काही सगळ्या गोष्टी केल्या, त्याला निश्चितपणे खतपाणी आणि त्याला निश्चितपणे जे पाठबळ किंवा जो काही आधार होता या राजकीय लोकांकडून, त्याच्यामध्ये रुपाली चाकणकरांचं नाव सगळ्यात अव्वल असणार, एवढं लक्षात ठेवा, सगळ्यात अव्वल. तो मूत काय विकतो, तो बाकी सगळ्या काय गोष्टी करतो, मध काय लाखो रुपयाने विकलं जातं आणि लोकांना वेड्यात काढलं जातं. हा एक सरळ सगळ्यात मोठा स्कॅम आहे, सगळ्यात मोठा. या भोंदूगिरीच्या आडून केलेला, काही राजकारण्यांनी पाठिंबा दिलेला किंवा त्याला सपोर्ट केलेला हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे. त्या बाबाला दिलेलं लाखो लिटर पाणी वगैरे त्या सगळ्या गोष्टी, आता अजून काय काय पुढे चौकशीमध्ये येईल ती येईल, पण या सगळ्या गोष्टी हा कोणत्याही राजकारण्याचा वरदहस्त असल्याशिवाय होणार आहेत का? नाही होणार. याचा अर्थ सरळ रुपाली चाकणकर दोषी आहेत असं म्हणायला खरंच काही हरकत नाही. आणि काल जी बातमी आली की ज्या रुपाली चाकणकर मगाशी म्हटलं की छाती ठोकून सांगतात की मला काही फरक पडत नाही, मी काय त्यातली नाहीये, जे काय होईल ते होईल, मी निष्पक्ष पुढे जाईन, मी घाबरत नाहीये. पण त्या रुपाली चाकणकर आता सापडावं लागलेत हळूहळू सगळ्या गोष्टींमध्ये. 2021 मध्ये ऑगस्टच्या एक 28 ते 30 तारखेच्या दरम्यान रेडिसन हॉटेलमध्ये गुवाहाटीच्या तिथे ही 3 जण सापडलेत राहताना. म्हणजे रुपाली चाकणकर, त्यांच्या बहीण आणि हा बाबा, 3 जण सेम डेटला एकाच हॉटेलमध्ये, भले त्या रूम वेगळ्या वेगळ्या असतील किंवा काही असेल, पण ही सगळी लोक त्या हॉटेलमध्ये सापडलेत. याचा अर्थ काय काढायचा, याचा अर्थ नक्की कसा घ्यायचा? आता खाली कॉमेंट्स आणि त्या काय वाचायची काही गरज नाहीये की अनेक जण म्हणतात की घाणेरड्या गोष्टी आहेत त्या, की लोक जे काही कॉमेंट्स वगैरे करतात ते बोलू शकत नाही आपण, पण त्या सगळ्या गोष्टी म्हणायच्या की काय नक्की कशासाठी होतं हे सगळं, कशासाठी म्हणून तुम्ही तिथं भेटायला गेला होतात. कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही ज्या काही पूजा अर्चना या सगळ्या गोष्टी केल्यात, तो एक भोंदूगिरीचा किंवा तंत्रमंत्र या सगळ्या गोष्टींचा जर संबंध आढळत असेल तर मग खरंच आपण कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टींना आपण पाठबळ देतोय आणि ते स्वतः आपले राजकारणी करतायत. म्हणजे महिला आयोगाची एखादी अध्यक्षा, बघा केवढा मोठा स्कॅम आहे हा. अध्यक्षा जिला महिलांच्या सुरक्षिततेसाठी नेमलंय आणि त्या आयोगावरती तिला आणून ठेवलंय, तीच महिलांचं शोषण करायला एखाद्या बाबाला आणून ठेवते. ही गोष्ट किती लांछनास्पद आहे, ही गोष्ट किती तिडीक देणार आहे डोक्याला.
भले भले मी म्हणतो की त्या महिलांनी त्यांच्या मनाने काही केलं असेल काय नाही, पण त्यांचा जो ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न आणि या सगळ्या गोष्टी त्या बाबांनी केल्या, त्या गोष्टी खरंच साध्या नाहीत बाबा, खरंच साध्या नाहीयेत. आपण लव जिहाद म्हणून एका विशिष्ट धर्माला नेहमी टार्गेट करत असतो आणि बोलत असतो. ठीक आहे, त्यांची चूक आहे, आपण त्याच्यावरती बोलतोच. पण या बंधुगिरीला देखील आपण का नजरेआड करायचं? ही देखील एक प्रकारचा जिहादच आहे. हा देखील एक प्रकारचा महिलांचा ब्रेनवॉशच आहे. आणि तेही राजकारणातली काही अशी लोक करत असतील, तर मग मात्र थोडंसं सावध व्हायला आपल्याला गरज आहे, सावध व्हायला लागेल आपल्याला. कारण दादा जेव्हा होते, तर दादा आता नाही आहेत, की दादा जर समज असते या प्रकरणामध्ये, तर काय कुठे बाबा खरंच त्यांनी ते यांना सपोर्ट केला होता का, किंवा दादांना माहितीच नव्हतं, दादांच्या नजरेआड या सगळ्या गोष्टी चालू होत्या का, तर ते सांगायला दादा नाही आहेत. पण रुपाली चाकणकरांचा ना काटा निश्चित निघणार आणि त्यांच्या मागे कोणीतरी हात धुवून लागले एवढं निश्चित. कारण आता अगदी चौकशी SITची अगदी त्या हॉटेलपर्यंत, त्या सगळ्या गोष्टींपर्यंत, बेडपर्यंत जाऊन पोहोचले. याचा अर्थ हे रुपाली चाकणकरांना सुट्टी देणार नाहीत असाच होतो. आणि रुपाली चाकणकर जर दोषी असतील तर अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांना एक कायम स्वरूपाची शिक्षा झाली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. कारण ही गोष्ट साधी नाहीये. या महाराष्ट्रामध्ये जिथं आपण अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींना बाजूला करायचा विचार करतोय, तिथं जर असल्या काही गोष्टी होत असतील आणि एवढी मोठी सेक्स रॅकेट चालत असतील, तर विचार करा आपण नक्की काय करतोय. आणि एका मोठ्या पदावर बसलेल्या महिलांसाठीच अशा काही गोष्टी करणं, तिला केवढी मोठी शिक्षा झाली पाहिजे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा, निश्चित सांगा की रुपाली चाकणकर दोषी आहेत, निर्दोष आहेत. कारण हे जे काही एक धागेदोरे सापडत आहेत ना, ते खरोखर थोडं टेन्शन देणार आहेत. तुम्ही ज्यांना गुरु मानता, ते गुरु नक्की अध्यात्मासाठी मानता की गुरु मानण्याच्या मागे खूप काही वेगळीच गोष्ट आहे? हा थोडासा संशय आता बळावत चाललाय आणि जास्तच बळावत जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये. कारण कुठे ना कुठेतरी माझं मत आणि माझी गोष्ट तुम्हाला सांगतो की बाबा आणि चाकणकर यांचे घनिष्ठ संबंध होते आणि चाकणकरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून किंवा चाकणकरांनी बाबाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून काय कुठला व्यवसायाने या सगळ्या गोष्टी करण्याचं धाडस किंवा या सगळ्या गोष्टी केल्या होत्या का, हे जरा पाहावं लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे. चाकणकरांना एकाही कोणत्या गोष्टीतून सोडता कामा नये, एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण हे जे काही धागेदोरे सापडत आहेत, ते एक धक्का देणारे एवढं लक्षात ठेवा, धक्का देणारे. अजून त्या अशोक खराडने अजून काय काय करून ठेवलंय या सगळ्या लोकांनी, हे सगळं बाहेर यायला पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, नुसती रुपाली चाकणकर पण नसणार आहेत, अजून काही मंत्री संत्री देखील या सगळ्या जाळ्यामध्ये, रॅकेटमध्ये सापडलेले असणार आहेत किंवा त्यांची देखील लिंक कुठे ना कुठेतरी असणार आहे. हे प्रकरण जे लांबवलं जातंय, हे प्रकरण जे बाबाला त्या कुठे ना कुठेतरी थोडंसं इकडून इकडे जे फिरवलं जातं, हा जो वेळ काढूपणा केला जातोय ना, निश्चित हा वेळ काढूपणा सांगतोय की काहीतरी अजून मोठं आहे. आणि फक्त रुपाली चाकणकर नाही, तर अजून असंख्य नावं त्या सगळ्या लिस्टमध्ये आहेत, त्या सगळ्या लिंकमध्ये आहेत. आणि या सगळ्या गोष्टी तेव्हाच बाहेर येतील जेव्हा याची निष्पक्ष चौकशी होईल. आणि मला तरी वाटत नाही की रुपाली चाकणकरांच्या नंतर कुठल्या नेत्याचं आणि कुठल्या महिलेचं वगैरे नाव बाहेर येईल. कारण टार्गेट तर रुपाली चाकणकरच दिसत आहेत. कारण जे काही कुणी बाहेर काढलंय ना, तो असाच विचार काढून केलाय की जळल्या तर फक्त रुपाली चाकणकर. आपल्याला जरी धग लागली तरी त्या धगीपासून आपलं काही नुकसान होणार नाही, अशा पद्धतीनंच या सगळ्या गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत आणि अशा स्पष्ट दिसत आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा.